गर्दी दिल्यास प्रणिती शिंदे आपल्या सत्कारासाठी आलेल्या होत्या, आपण त्यांचा सत्कार स्वीकारला का आणि काय सांगितलं? मी नाही बघितलं, पण आता सत्कार जर म्हणला ना मग तो कोणत्या पक्षाचा असला तो रस्त्यावर आल्यावर माझ्या का ओळख घेत त्यांच्या माझी भावकी थोडीच आहे म्हणून आम्ही रोज बांधावर खुरपाला दोघं संगत म्हणून माझी ओळख आहे. कोणी माझ्या हातात हार देते आणि पाठिंबा दिला का कोणाला नाही. कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मताने हे नाही मातून. मग भाजपचा येतो एखाद्या वेळेस, मग तर शिवसेनेचा येतोय, राष्ट्रवादीचा येतोय, काँग्रेसचा बी येतोय, महाविकास आघाडीचा येतोय. मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे, मग तो कोणी असतो, मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे. ते सत्काराला आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी नाही. पण मग ते उमेदवार जे आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय का किंवा काय? अरे दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता फायदे घेऊनच देत नाहीत. मी घेऊन द्यायला तर मराठी गाव घेऊन द्यायचे, मीच घेऊन देत नाही, संबंधच नाही कोणाचाच आम्हाला. हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विषयच कट 65 वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला. आणि येथे जरंगे पाटलांचा कार्यक्रम असल्यामुळे जरंगे पाटील आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. सोलापूरच्या दौऱ्यावर असताना जरंगे पाटलांचं स्वागत सोलापूरच्या नगरीत गरजवंत मराठ्यांनी पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी केलं. आमचा लढा, गरजवंत मराठ्यांचा लढा, जोपर्यंत मराठा समाजाला 50% मधून आरक्षण मिळत नाही, सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित केला जात नाही, तोपर्यंत तळागाळातील समाज बांधव जरंगे पाटलांच्या मागे ताकदीनिशी उभा आहे. ज्या जरंगे पाटलांबरोबर SITची चौकशी लावली, त्यांची प्रकृती खालवलेली असताना विरोधी पक्षातल्या मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या बंगल्यावर गेले असताना आम्ही त्या ठिकाणी आमचं मत व्यक्त केलं की विरोधी पक्षातल्या सर्व आमदारांनी, विधान परिषदेचे असतील, विधानसभेचे असतील, खासदार असतील, यांनी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आंतरवाळी सराटीला जावं आणि जरंगे पाटलांचं उपोषण त्या ठिकाणी उठवा. परंतु संबंधित आमदारांनी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आम्हाला जी जाहीर केली, कुठलंही समर्थन त्या ठिकाणी त्यांनी दिलं नाही. आणि आज जरंगे पाटलांचं सोलापूर नगरीत स्वागत झाल्यानंतर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे त्या ठिकाणी आले आणि जरंगे पाटलांचं स्वागत सत्कार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु जरंगे पाटलांनी त्यांचा कुठलाही सत्कार स्वागत स्वीकारलं नाही. आमचा लढा, गरजवंत मराठ्यांचा लढा, मराठा समाजाला 50% मधून आरक्षण, मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित केल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. इथून पुढं जरंगे पाटलांच्या मागं तळागाळातील मराठा समाज ताकदीनिशी उभा राहील. धन्यवाद. मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरंगे पाटील यांची उद्या हुबळी येथे सभा आयोजित केली आहे. त्यानिमित्त आज ते हुबळी येथे जात असताना धाराशिव, तुळजापूर, सोलापूर येथे सत्कार समारंभ सर्वसामान्य मराठा समाजाने तिथे आयोजित केला होता. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने आम्ही तुळजापूरला जाऊन माननीय मनोजदादा जरंगे पाटील यांचा तिथे आम्ही सत्कार केला. आणि तुळजापूरवरून सोलापूर येत असताना दादांना सांगितलं सोलापूरचा एक समन्वय काँग्रेसच्या नगरसेवक आणि उमेदवार सोबत तिथं बैठक घेऊन गेल्या 8 दिवसापूर्वी इनडायरेक्टली तो काँग्रेसचं काम करत आहे. दादा, अशामुळं समाजाचं नुकसान होईल, आपली भूमिका काय आहे? दादाने सांगितले माझं कुठल्याही राजकीय पक्षाला तिथं पाठिंबा नाही, मराठा समाज ठरेल कुणाला मतदान करायचं आहे. त्यानंतर दादानी आमचं बोलणं झाल्यानंतर मर्याद चौकात जिथं सत्कार समारंभ आयोजित केला होता तिथं आम्ही जात असताना अलीकडे आम्हाला फोन आला की काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे हे सत्कारला तिथं आलेले आहेत करण्यासाठी. मी मनोजदादांना सांगितलं दादा, काँग्रेसचे उमेदवार तिथं आपला सत्कार करायला आले, आपण जर तो सत्कार स्वीकारला तर समाजात एक चुकीचा मेसेज दे. म्हणून दादांनी सांगितले की महाराष्ट्रात कुठल्याही उमेदवारचा मी सत्कार तिथं स्वीकारणार नसून आमदार प्रणिती शिंदे यांना सांगा मी सत्कार स्वीकारणार नाही, आपण तिथून जावे म्हणून. त्यानं तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही. मी जिथं सत्कार समारंभ आयोजित केला मी तिथं जाऊन माईक मधनं मी आवाहन केलं. माननीय मनोजदादा जरंगे पाटील यांनी आवाहन केले कुठल्याही उमेदवाराचा मी सत्कार स्वीकारणार नाही, आमदार प्रणिती शिंदे यांचा सुद्धा मी सत्कार स्वीकारणार नसून आपण तिथून जावे. जोपर्यंत आमदार प्रणिती शिंदे तिथून जाणार नाही तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही असं दादांनी आवाहन केलेले. लगेच माननीय आमदार प्रणिती शिंदे यांनी तिथून निघून गेल्यानंतर माननीय मनोजदादा जरंगे पाटील हे गाडीतून उतरले आणि सर्वसामान्य मराठा समाजाचा तिथं सत्कार त्यांनी स्वीकारला. गेल्या
गेल्या 40-25 वर्षात मराठा समाजाने 70-80 जण तिथं आरक्षणासाठी बलिदान दिलं. अशा काही समन्वयकांमुळे समाजाचं मोठं नुकसान होत आहे. हा समन्वय मराठा समाज विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आम्ही ज्या लढत होतो, तो समन्वय स्वतःच्या संस्थेला ते वसतिगृहासाठी तो जागा मागत होता. पण आमची मागणी होती मराठा क्रांती मोर्चाची, मराठा समाज विद्यार्थ्यांसाठी तिथं वसतिगृह होऊन कलेक्टरचं तिथं नियंत्रण पाहिजे, जेणेकरून एक चांगला कारभार तिथं होईल. पण त्या समन्वयकांनी विरोध केल्यामुळे सोलापुरात वसतिगृह तिथं झालं नाही आणि त्यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालंय. मोर्चाला पैशाचा हिशोब असतील, वसतिगृह असतील, असे जे उमेदवारांना इनडायरेक्टली पाठिंबा देत असतील, अशा समन्वयकांमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान होत आहे. समाजाने मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितले आहेत स्पष्ट की माझं कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसून समाज ठरवेल कुणाला मतदान करायचं आहे. आणि मराठा क्रांती मोर्चा सोलापूरचा सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसून मराठा समाज ठरवेल कुणाला मतदान करायचं आहे. जय जिजाऊ जय शिवराय. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स।